औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रामध्ये असली पाहिजे की नसली पाहिजे या सगळ्या गोष्टींवर आता सगळेजण बोलतायत। मला तुम्ही विचाराल तर मी सांगेल की औरंगजेबाची कबर तोडता कामा नये। याचा उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे, पण त्याआधी मी तुम्हाला सांगतो की हा जो वाद सुरू झालाय तो का सुरू झालाय। आपण जर का पाहिलं तर आता ह्या आबू आझमीने जे स्टेटमेंट केलं 2-3 दिवसापूर्वी, मी व्हिडिओ देखील बनवला आणि सांगितलं ह्या आबू आझमीला कसं आहे माहिती आहे का, दरवर्षी जाग येते औरंगजेबाचा, दरवर्षी त्याला पुळका येतो आणि या सगळ्या गोष्टी तो का करतोय, कारण त्याचे जे मतदार आहेत त्यांना असं वाटण्यासाठी की नाही बाबा हा आमच्या बाजूने बोलतो, हा आमच्या बाजूने विचार करतो आणि त्यांना कुठेतरी एक दिलासा मिळतो, हा आपल्या बाजूने बोलतोय। तसंच वक्तव्य जेव्हा हा औरंगजेबाबद्दल करतो ना, औरंगजेबाचा पुळका ज्याला येतो ना ह्या आबू आझमीला, तेव्हा तो हा बोलतो, हा कोणासाठी बोलतो, कारण हे मुसलमान लोक काही आहेत। तुम्ही जर का पाहिलं ना तर औरंगजेबाच्या कबरीच्या इथे जा आणि तिकडे तुम्हाला कळेल काही मुसलमान त्याची राखणदारी करतात आत्ताही, आणि तिकडे त्याला औरंगजेबाला बादशाह म्हणून बोलतात आत्ताही, आलमगीर बादशाह आत्ता देखील त्याला असं बोलतात। आता औरंगजेबाचा इतिहास आपण वाचलाय, आपल्याला माहिती आहे। आता काही लोकांना माहिती नाहीये की ह्यांना त्यांच्या धर्मामध्ये लोकांना शिकवलंच गेलं नाही, ह्यांना सांगितलं गेलंय का असं की औरंगजेब हा चांगला बादशाह होता, आलमगीर होता असं सांगितलंय का, म्हणून हे लोक आजही त्याला बादशाह आणि आलमगीर बोलतात। मला असं वाटतं ना ह्या गोष्टी आहेत ना औरंगजेबाबद्दल ह्या समाजामध्ये, ह्या मुसलमान समाजामध्ये ना चांगल्या रीतीने पसरवल्या जातात, त्याच्यामुळे हे लोक बादशाह आणि आलमगीर असं बोलतात ना त्यांना। म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ह्यांना कधीच पुळका येत नाही, पण त्या औरंगजेबाबद्दल पुळका येतो आणि त्याच्यामुळेच हा आबू आझमी जो आहे ना तो औरंगजेबाच्या चांगल्या गोष्टी सांगतो आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर कधी बोलत नाही। कधी काय बोलला तर काय हे लोक बोलतात की छत्रपती शिवाजी महाराज हे यांच्याबरोबर मुसलमान देखील होते, हे मुसलमान होते, आम्हाला देखील कळतात त्या गोष्टी। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन, सर्व धर्मांना सोबत घेऊन हे स्वराज्य निर्माण केलं। स्वराज्य म्हणजे काय तर स्वराज्य, आपलं स्वतःच राज्य निर्माण केलंय। ह्या गोष्टी तितक्याच खऱ्या आहेत, पण मित्रांनो त्या औरंगजेबाची चाकरी करणं कितपत योग्य आहे हे मला असं वाटतं आबू आझमीने ना समजणं गरजेचं आहे। आणि त्याच्याचमुळे काही जे मुसलमान आहे, बोटावर मोजण्या इतके मुसलमान काही लोक आहेत जे हे औरंगजेबाच्या बाजूने बोलतात, औरंगजेबाची आजही सेवा करतात। तिकडे तुम्ही कबरीजवळ गेला तर तुम्हाला कळेल त्यांना का बादशाह आणि आलमगीर असे किताब दिलेत माहीत नाही, पण मित्रांनो ते आजही त्यांची सेवा करतात। आणि जसं औरंगजेबाने मरताना सांगितलं होतं वाटतं की माझी कबर जी आहे ती साध्या मातीमध्ये गाडा आणि त्याच्यावर एक झाड लावा, कुठलं झाड तर सब्जाचं झाड लावलंय। आपण जर का ती कबर पाहिली असेल तर तुम्हाला कळेल तिकडे की एक साधीच एक कबर तिकडे उभा केलेली आहे आणि तिकडे सब्जाचं झाड लावलं आणि कोणीतरी तिकडे बाजूला मार्बलचे आता हे शीट लावलेत, म्हणजे जाळ्या टाईप असतात ना मार्बलच्या, तशा लावलेल्या आहेत। आता काही गोष्टी आहेत ना मित्रांनो मला तुम्हाला या संदर्भात बोलायची, कबर असली पाहिजे का तर नक्कीच असली पाहिजे असं माझं मत आहे, पण त्याला ते सुशोभीकरण केलेलं ना मित्रांनो मला असं वाटतं ते नसलं पाहिजे। का कबर असली पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो, पण त्याआधी मित्रांनो मला तुम्हाला काही गोष्टी सांगायची, हे वातावरण का निर्माण केलं ह्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे। मित्रांनो आपण जर का नीट पाहिलं ना तर आपल्याला कळेल की प्रत्येक जो पक्ष आहे ना त्याचा एक वेगळा मतदार असतो आणि प्रत्येक वेळेला कोणतरी नेता म्हणजे त्या पक्षाचा नेता एक स्टेटमेंट करतो जे कधी हिंदूच्या विरोधातलं असतं, कधी ते मुसलमानाच्या विरोधातलं असतं। म्हणजे आपले सन्माननीय राजसाहेब ठाकरे जर का तुम्ही पाहिलं तर ते आता परवा जे बोलले गंगेबद्दल, गंगा नदीचं पाणी जेव्हा बाळा नांदगावकर सरांनी आणून दिलं आणि तेव्हा ते बोलले की हाड मी नाही पिणार म्हणून। आता हा टोला राजसाहेबांनी कोणाला मारला, हा गंगा नदीला मारला, हा हिंदू धर्माला टोला मारला की सरकारच्या कामाला टोला मारला, ह्याचं आपण नीट विश्लेषण केलं नाही। मी जसं तुम्हाला मागच्या व्हिडिओ सांगितलंय मित्रांनो, हा टोला जो आहे ना हा सरकारला मारलेला टोला आहे। राजसाहेबांनी हे सांगितलंय की गंगेचं पाणी हे तुम्ही तिकडे जाताय पिताय, पण त्या गंगेवर जो काय 20,000 करोड वाटतं काही खर्च केलेला आहे तो पैसा गेला कुठे, कारण गंगा नदी साफ झालेलीच नाहीये। आपण तिकडे आज पाहिलं तर गंगा नदीचं पाणी आपण पिऊ शकत नाही असं हे सरकारचेच काही बोलतात ना संस्था आहेत त्यांनी हे निकाल दिलेले आहेत की गंगा नदीचं पाणी एवढं दूषित आहे की ते आपण त्याच्यामध्ये आंघोळ पण करू शकत नाही, ते प्यायचं तर लांबची गोष्ट आहे। त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी देखील तितकाच बोलणं गरजेचं आहे ज्या राजसाहेबांनी बोललं, आणि बरेच नेते त्यानंतर बोलले देखील। राजसाहेबांनी डेअरिंग करून या गोष्टी बोलल्यात, त्यांच्यावर टीका काय होते की हे राजसाहेब हे हिंदू धर्माच्या विरोधात बोलले। आता राजसाहेब बोलले काय की गंगे नदीचं पाणी हे खराब आहे आणि सरकारने ते स्वच्छ करणं गरजेचं आहे, कारण सरकार हा पैसा हा एक बोलतो ना टेंडर काढतोय जर का ते साफ करण्यासाठी, मग ते नदी साफ का नाही होते प्रश्न जर का आपण विचारला तर आपण हिंदुद्रोही तर आपण देशद्रोही हा टॅग लावतात भाजपचे हे लोक। त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं ना आपण प्रत्येक सामान्य माणसाने ह्या सरकारला ह्यावर प्रश्न विचारला पाहिजे। इकडे मग काय होतं, हे सरकार ह्यांना प्रश्न विचारलं ना की मग ते आपल्याला हिंदू विरोधी किंवा मग देशद्रोही ठरवून मोकळतं, आणि त्याच्यामुळे भरपूर लोक जे आहेत त्यांना गैरसमज झालेला राजसाहेबांबद्दल की बरेच जण बोलतात की आजपर्यंत आम्ही राजसाहेबांना भरपूर मानत होतो, पण आता राजसाहेबांचं हे वक्तव्य त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतंय की राजसाहेबांनी कुठेतरी आता हिंदू लोकांना ठेच पोचवली। ही हिंदू लोकांना ठेच नाही पोचवली, म्हणजे प्रत्येक हिंदूंना विनंती आहे तुम्ही स्वतःवर
घेऊ नका ती गोष्ट, ती सरकारला केलेली टीका आहे राजसाहेबांची. त्याच्यामुळे मित्रांनो मला तुम्हाला हेच सांगायचे, आपण समाजाचे जागृत नागरिक आहोत आणि कुठे चूक आहे कुठे बरोबर आहे मला असं वाटतं समाजाचा विचार करून सामाजिकरित्या विचार करून देखील आपण त्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता येतो मित्रांनो औरंगजेबाच्या कबरीवर. आता मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं ती कबर असली पाहिजे का, तर मी बोललो हो असली पाहिजे. पण मित्रांनो ती कबर का असली पाहिजे याचा मला तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. काय माहिती आहे का, आता समजा ती कबर हटवली, आता भाजपचे काही लोक बोलत आहेत की ही कबर जी आहे ना ती हटवली जाणार आहे. आता ही जर का कबर हटवली तर तिकडे त्याचं अस्तित्व मिटणार आहे का, ते अस्तित्व तिकडे राहणारच. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फक्त बोलतात, सरकारमधले लोक कधीही फक्त बोलत असतात की आम्ही ते करू, पण त्या गोष्टी करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ जातो. कधी कधी त्या गोष्टी होत पण नाही. कधी कधी तो विषय तो थंड झाला की त्या गोष्टी त्या लोकांना बोलतात ना ते आपण विसरतो म्हणून ते लोक ते विसरून जातात. कारण त्यांना माहिती आहे आता कोण सामान्य माणूस बोलणार नाहीये, आता ह्याच्यावर चर्चा होणार नाही. आम्ही कधीतरी उठून रात्री ते कबर पाडू असं फक्त बोलायचं, पण ते कधी करणार नाही करणार माहीत नाही. उद्या करतील देखील, असं नाही की मी बोलते की नाही करणार. पण मित्रांनो ती कबर जर का काढली तर तरीही तिकडे आपल्याला ते औरंगजेबाची कबर तिकडे होती हे आता ते बोलतात ना एक ते स्टॅम्प लागलेलं आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मला असं वाटतं ना औरंगजेबाची कबर तिकडे आहे ना ती राहून द्या, पण त्याच्या आजूबाजूचं जे काय केलं ना त्याला ते आलिशान काय काय वाटतं ते मार्बलचं लावलेलं आहे त्या सगळ्या त्या मार्बलच्या गोष्टी आहेत ना सगळ्या तोडा आणि साला त्याची कबर आहे ना औरंगजेबाची ती साधीच ठेवा. त्या कबरीवर मित्रांनो आहे ना आपण तिकडे पाया पडायला न जाता आहे ना तिकडे चप्पल घेऊन ना तिकडे ना जोड्याने मारायला जा. म्हणजे कसं आहे ना आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना ज्या माणसाने छळलं, आपल्या स्वराज्यावर ज्या माणसाची वाकडी नजर होती, अशा माणसाला आपण मित्रांनो मला असं वाटतं की हा एक इतिहास झाला पाहिजे की साला आहे ना तिकडे आपण प्रत्येक आपल्या देवासाठी जिकडे पाया पडायला जातो ना इकडे उलटं करा, इकडे आपण काय करायचं चपला घेऊन जायचं आणि तिकडे मारा. म्हणजे काय ना आपला एक राग आणि द्वेष हा मला असं वाटतं तिथपर्यंत तो पोहोचला पाहिजे. आणि तोच द्वेष मला असं वाटतं त्या चपले तो आपला बाहेर निघायला पाहिजे की तुझी लायकी ती आहे असं आपण दाखवलं पाहिजे औरंगजेबाच्या त्या कबरीला मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळे मित्रांनो ते चुकीचं नाही आहे, कारण ना ह्या औरंगजेबाने, हा औरंगजेब कोणाचा नव्हता मी तुम्हाला सांगतो ना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ह्या औरंगजेबाने स्वतःच्या बापाला कैद केलं होतं, स्वतःच्या भावाला मारलं होतं. सैनिक होते ते त्याच्याकडे टिकत नव्हते, ते भीतीपोटी त्यांच्याकडे राहायचे. आणि एखादी गोष्ट जर का चुकीची घडली, एखादी चुकून जरी कुठला गोष्ट झाली तर औरंगजेब त्यांना मरणाच्या दारामध्ये उभा करायचा. आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे, त्याच्या मनामध्ये एक आपलेपणा नव्हता आणि त्याच्यामुळे त्याने स्वतःच्या रक्ताला देखील उभा केलं नव्हतं स्वतःसाठी. किती स्वार्थी होता हा माणूस. आणि ह्या माणसाची कबर तिकडे जाऊन आपण पूजायचं, त्याच्यावर चादरी चढवायच्या. मला असं वाटतं तिकडे चादरी न चढवता तिकडे चपलांचा हार चढवा किंवा तिकडे जाऊन चपला मारा. ती कबर तिकडे असली पाहिजे, कबर हटवायची असेल तर हटवा, पण मला असं वाटतं ना उद्या ती कबर हटली जरी ना तरी तिकडे ना जाऊन ना चपलेने मारा त्या कबरेवर. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला अजब वाटते की आत्ताच लोकांना का जाग येते, आत्ताच लोकांना काय वाटतंय की औरंगजेबाची कबर जी आहे ती तोडली पाहिजे. एवढा वर्ष काय केलं, एवढा वर्ष तुमच्या मनामध्ये राग उद्देश होता. ह्या गेल्या वर्षी पण तो बोलला होता ना, काय त्याचं नाव तो काय मी आवाज तो गेल्या वर्षी देखील बोलला होता औरंगजेबाबद्दल, तेव्हा देखील तापलं होतं, सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. तेव्हा का लोकांच्या मनात नाही आला की औरंगजेबाची ही कबर तोडली पाहिजे. ही कबर तोडायचं त्याच्या मागे काय राजकारण आहे का, तर त्यामागे राजकारण असेल ना तर नका तोडू कबर. पण मित्रांनो जर का त्याच्या मागे राजकारण नसेल तर ती कबर तुटलीच पाहिजे. मी त्याच्या विरोधात नाही, पण मित्रांनो ती कबर का नाही तोडता मी कामा नाही बोलतोय, कारण आपल्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे की ही ती औरंगजेबाची समाधी आहे आणि त्या समाधीकडे आपण बोलतात ना एका वेगळ्या नजरेने पाहिलं पाहिजे. आपण त्या नजरेने पाहिलं की आपण तिकडे जाऊन काय आशीर्वाद घ्यायला आणि पाया पडायला नाही जायचं. तिकडे आपण जायचं तो आपला राग काढण्यासाठी. मला असं वाटतं तिकडे जाऊन आपला राग कसा काढायचा तर मी तुम्हाला सांगितलं की आपल्या पायातल्या चपला काढा, 2 फटके मारा आणि तिकडून पण निघा. आपल्याला तर आपल्या चपलेचा आशीर्वाद द्यायचा आहे. आणि मला असं वाटतं हीच गोष्ट येणाऱ्या पिढीने केली पाहिजे की आपण कुठल्या देवाला पूजलं पाहिजे आणि कुठल्या शत्रूला चपलेने मारलं पाहिजे ना, ते मला असं वाटतं आपण स्वतः शिकणं गरजेचं आहे, आपण करणं गरजेचं आहे. तर ती कबर तुटली जरी तरी ते इतिहासात आहेच की तिकडे औरंगजेबाची समाधी होती, तर त्याच्यामध्ये ती कबर तोडून तिकडे फायदा नाही. उलट त्या कबरीवर चपला मारा. ते बोलतात ना कुठेतरी एक आपल्याला मनाला तरी आपलं असं वाटेल की हा बाबा माझ्या छत्रपतींना ज्याने छळलंय त्याच्यावर मी 2 चपलीचा मारा त्याला मारून आलोय. आणि मला मित्रांनो असं वाटत नाही की माझ्या या वक्त्यावर कुठल्या हिंदू लोकांचं तर मन दुखणारच नाही आणि मुसलमानांचं दुखलं, कारण हा काय मोठा झाटलीमन नव्हता. त्याने आपल्या महाराजांना छळलंय, त्याने आपल्या मराठ्यांना छळलंय, आपल्या स्वराज्यावर त्याचा वाकडा डोळा होता. त्याच्यामुळे मला असं वाटतं त्याच्या कबरीवर देखील आपला वाकडा डोळा असलाच पाहिजे. आणि त्याच्यामुळे त्याच्या कबरीवर आपला त्या एक बघण्याचा दृष्टिकोन आहे ना तो आहे ना असा असला पाहिजे ना की साला तुझी लायकी काय ते आपल्याला आता मला असं वाटतं ना दाखवणं गरजेचं आहे. ती कबर तोडून याचा मागे राजकारण असेल तर ती कबर तोडू नका, एवढीच माझी विनंती. सरकारला जर का त्या कबरेबद्दल काय करायचं तर त्या कबरेच्या आजूबाजूला जे काय सुशोभीकरण केले तर मार्बलचं ते तोडलंच पाहिजे. साला त्याची लायकी तरी आहे का त्या औरंगजेबाई, साला त्याला सुशोभीकरण करताय तुम्ही, साला त्याला तिकडे बोलतात ना त्या ह्याच्यात खड्ड्यातच ठेवा आणि त्या मातीतच ठेवा. आणि तिकडे काय झाड लावलं ना ते सब्जाचं झाड, काय लोक बोलतात
वाटतं ते सब्जाचं झाडाचं पाणी पिलं ना सब्जाचं तर काय बरं होतं का काय होतं, त्याची आयला त्याची लायकी तरी होती का? काहीतरी आपलं नुसतं बोलायचं. हे बांगलादेश मुसलमानचे सगळे मुसलमान ह्या लोकांना काय कळत आहे? हे औरंगजेबाच्या तिकडच्या सब्जाचं पाणी पिऊन हे लोक काय मोठे शाटली म्हणून आहेत काय? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. ह्या औरंगजेबाच्या इकडे दरबारात आपण बोलतो ना की एक आपला द्वेष आणि राग निर्माण कसा करता येईल हे सरकारने काम करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं ह्या सगळ्या जे आहेत ना औरंगजेबाच्या बाजू घेणारे आहेत ना त्याला तर मला असं वाटतं देशद्रोहीचा एक काय बोलतात ना त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्यांना आत टाका. जर का तिकडं आपल्याला कोण जाऊन तिकडून तिकडे चपला मारून देत नसेल ना तर त्यांना ना गुन्हा त्याच्यावर करा आणि त्याला आत टाका. कारण मला असं वाटतं हा औरंगजेब काय मोठा शहाणा नव्हता. तर त्याची बाजू कोण घेणार असेल की बाबा नाही इकडं आमच्या औरंगजेबा आलमगीर बादशाहवर जर का तुम्ही चपला मारला तर आम्ही पुढे या तुमच्या आईला तुम्हाला पण आम्ही बघतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या औरंगजेबाच्या कबरीची लायकी काय ते आपण त्यांना दाखवणं गरजेचं आहे. एवढंच बोलतो मित्रांनो, तुर्तास सांगतो. तुम्हाला काय वाटतं औरंगजेबाच्या कबरीचं काय केलं पाहिजे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी जे बोलतोय ते तुम्हाला पटते का हे देखील कमेंटमध्ये सांगा. तुर्तास सांगतो मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.